सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम। आज अतिशय महत्त्वाच्या विषयावरती मी बोलणार आहे। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचे जनक, म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या महापुरुषाला, या महामानवाला, दिव्य पुरुषाला कोटी कोटी प्रणाम करतो। सज्जनांनो, आपल्याशी मी आज हितगुज करतोय। काही अशा विचित्र, मला कोणाचं नाव घ्यावा अशी इच्छा होत नाहीये, कारण की नाव घेण्यासाठी पण पात्र व्यक्ती असली पाहिजे, म्हणून मी नाव घेणार नाहीये। पण मीडियावरती व्हिडिओ बनवून टाकताना किंवा बोलताना मी काही अशा व्यक्ती पाहिलेल्या आहेत आणि त्या पाहून आजचा व्हिडिओ बनवावा असं मला वाटलं। काही लोकांचं असं म्हणणं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये काही योगदान दिलेलं नाहीये। तर मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत। महाराष्ट्र, भारतच नाहीये, तो पूर्ण विश्व, पूर्ण जग जाणतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीमध्ये, जी 7 लोकांची जी समिती होती त्याच्यामध्ये अध्यक्ष होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते। आणि त्या अध्यक्षाखाली महामानवानं 395 कलमाचं मोठं संविधान, म्हणजे पूर्ण जगात सगळ्यात मोठं संविधान आपल्या भारताचं आहे। आणि 60 पेक्षा अनेक देशाचे संविधान वाचून, अभ्यासून रात्र आणि दिवस या महामानवानं, दिव्य पुरुषाने साधना केली आणि त्याच्या राष्ट्रभक्तीतून, देशभक्तीतून, मानवतेतून हे देशाचं संविधान जन्माला आलं। काही लोक असे म्हणतात संविधान बाबासाहेबांना लिहिलं नाहीये, संविधान BN रावनी लिहिलं। आता मला असं म्हणायचं आहे की एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन ज्यांनीही संविधान सभेमध्ये योगदान दिलं असेल त्या महापुरुषाबद्दल मी काही बोलणार नाहीये, कारण की माझं वाचन थोडंफार आहे। त्या वाचनामध्ये मी बघितलं की BN रावनी संविधान लिहिलं नाहीये। त्यांनी जे लिखाण केलं त्याच्यातला एकही आर्टिकल ह्या संविधानामध्ये नाहीये, कारण की मला असं वाटतं की महामानवाने जे संविधान लिहिलंय, ज्या संविधानासाठी ज्याने कष्ट घेतलं, साधना केली, आणि त्या महामानवाबद्दल काही खूप बुद्धीचे लोक जेव्हा बोलतात, मला असं वाटतं तेव्हा प्रचंड हृदयाला वेदना होतात, दुःख होतं। कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हा निर्भय आकाश। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हिमालयापेक्षा ज्याची उंची आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मी कशाची उपमा देऊ, तर मला असं वाटतं सूर्याची जरी उपमा दिली ना तरी कमी पडेल। महामानवाला महामानवाचीच उपमा द्यावी लागेल। पण ज्या वेळेस मीडियामध्ये मी अशा काही चर्चा ऐकतो महामानवाबद्दल तर हृदयाला खूप दुःख होतं। तर मला सांगायचंय आपल्याला, जे लोक असे म्हणतात ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काही योगदान नव्हतं, ह्या लोकांचं अज्ञान आहे। त्यांच्या मनामध्ये महामानवाबद्दल प्रचंड पाप आहे, प्रचंड द्वेष आहे आणि त्यांना संविधानामधलं काहीही कळत नाही। संविधान कशा पद्धतीनं तयार झालं, किती लोकांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं, आणि त्याच्यामध्ये मेन भूमिका आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची। मी परत याच्यानंतरही मी व्हिडिओ बनवणार आहे। त्याच्यामध्ये 7 लोक जी होते ना, तर त्या 7 लोक एक 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 कसा गायब झाला आणि ते सर्व संविधानाची जबाबदारी कशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आली। आणि रात्रंदिवस मला असं वाटतं बाबासाहेबांनी कष्ट करून ते संविधान पूर्ण केलं आणि संविधान सगळ्यांच्या समोर प्रेझेंट केलं, सगळ्यांच्या समोर मांडलं। आजचा व्हिडिओ एवढ्यासाठीच आहे की जे लोक महामानवाला तुच्छ समजण्याच्या भानगडीत पडलेले आहेत, महामानवाला
कमी समजण्याच्या भानगडीत पडलेले आहेत. महामानवाला ते संविधान लिहिलं असं मानतच नाहीये. तर ही अज्ञानी लोक आहेत. त्या लोकांबद्दल विशेष मला वाटत नाही. विशेष मला वाटतंय की आपण सगळे का ऐकून घेताय. मी तर असं म्हणतो की अशा लोकांवरती देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. देशद्रोहीचा गुन्हा त्यांच्यावरती टाकायला पाहिजे. कारण की आणि महामानवाचा प्रयोग करताना ते लोक एवढे अज्ञानी, एवढे मनामध्ये एवढ्या विकृतीनं भरलेले आहेत की आंबेडकर फक्त एवढाच शब्द, एवढंच नाव ते घेत होते. तर आंबेडकर नाहीये, विश्वरत्न महामानव भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, आपल्या भारताच्या घटनेचे जनक. आणि आज अभिमानानं मला सांगायचंय की आपण जय भीम का म्हणतात. जय भीम म्हणजे निर्भय आकाश. जय भीम म्हणजे या युनिवर्समध्ये तळपणारा सूर्य. जय भीम म्हणजे हिमालयापेक्षा ज्याची उंची आहे. जय भीम म्हणजे जर अशा कित्येक उपमा जर विशेषण द्यायचे म्हटलं ना तर माझी वाणी आणि शब्द कमी पडतील. असा दिव्य पुरुष महामानव. हो, जय भीम म्हणजे आपल्या सगळ्यांची आयडेंटिटी. जय भीम म्हणजे मी आता इथं उभा आहे ना, बोलतोय, जो माझा कॉन्फिडन्स आहे तो जय भीम आहे. जय भीम म्हणजे माझ्या बॉडीमध्ये, माझ्या शरीरामध्ये जे ब्लड आहे ना, ब्लडमध्ये ज्या पेशी आहेत ना, प्रत्येक सेल जय भीम नावाची ऊर्जा आहे. आणि मला असं वाटतं जय भीम हे कोणी पण नाही म्हणू शकत. ज्याच्या भाग्यात आहे, ज्याची वाणी चांगली आहे, जो राष्ट्रभक्त आहे, जो देशाला मानतो, देशाची प्रगती मानतो, जातीवाद करत नाही, ज्याच्या हृदयामध्ये राष्ट्रप्रेम, देशप्रेम भरलेला आहे. महामानवाचा इतिहास, महामानवाचं परिश्रम, महामानवाचं कष्ट, महामानवाची साधना जो जाणतो ना, तोच जय भीम म्हणतो. म्हणून जय भीम सहज कोणाच्याही मुखात येणार नाहीये. जय भीम त्यांच्याच मुखात येईल ज्यांच्या हृदयामध्ये संविधान आहे, संविधानाचा जनक आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भीम, जय भारत.